जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी रामानंद संप्रदाय यांच्या वतीने जीवनदान महाकुंभ 2026. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांच्या दिव्य प्रेरणेने दिनांक 17 जानेवारी रोजी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी भोकरदन तालुका सेवा समितीच्या वतीने ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आला. रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रक्त कुंभिका संकलित करण्यात आल्या. हा कॅम्प यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी पुढील पदाधिकारी उपस्थित होते. जालना जिल्हा निरीक्षक शिवाजी जायकर, जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार, भोकरदन तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, जालना जिल्हा सचिव अमोल निंबाळकर, जालना जिल्हा लेफ्टनंट कर्नल सुदाम पोटे, जालना जिल्हा लेफ्टनंट कर्नल महिला सुनीता तांगडे, जिल्हा ब्लॅक कमांडो विठ्ठल तांगडे, गजिंदर तांगडे, वसंता मघाडे, तालुका महिला अध्यक्ष अरुण बोर्डे, भोकरदन तालुका महिला अध्यक्ष प्रतिभाताई सोनुने, भोकरदन तालुका माजी महिला अध्यक्ष मनीषाताई कड, तालुका आध्यात्मिक प्रमुख गजानन शेजूळ, तालुका जनगणना प्रमुख रामेश्वर सोनोने, तालुका युवा प्रमुख रामदास दौंड, ब्लड कॅम्प प्रमुख प्रवीण तांगडे, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख संतोष जाधव, तालुका अँब्युलन्स प्रमुख सर्जेराव गावंडे, तालुका देणगी प्रमुख अनंत शेळके, तालुका धर्मक्षेत्र प्रमुख कृष्णा चंडोल, तालुका संजीवनी प्रमुख चेतन कदम, तालुका सचिव भाऊसाहेब सपकाळ, तालुका प्रसिद्धी प्रमुख अमोल सिरसाड, सांडू जाधव, अंकुश दळवी, विजय पाटील, गोपाल जाधव, गजानन पोस्ते, कृष्णा तोंडे, राजू सुलताने, प्रल्हाद सुसर, संदीप लहाने, अमोल धायडे, दिलीप शेजूळ, भक्त शिष्य साधक हितचिंतक. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख.